महाराज की महामुनि अगस्ती महाराज की जय, गुरुजोग महाराज की जय, सियावर रामचंद्र भगवान की जय, सुत हनुमान की जय। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्हा आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुका, अकोले तालुक्यामध्ये महामुनी अगस्ती महाराजांचा आश्रम प्रवरातीरी अगस्ती शहराच्या जवळ आहे आणि तिथं कित्येक वर्षांपासून अधिक मासाच्या निमित्तानं सप्ताह असतो। त्या सप्ताहाचा शुभारंभ आजपासून होतो आहे। महिनाभर 1 महिन्याचा हा सप्ताह, त्याच्यामध्ये संध्याकाळी कीर्तन, दुपारी प्रवचनरूपी सेवा आणि वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन आहे। मग शेतकऱ्यांसाठीची कार्यशाळा असेल किंवा दुग्ध व्यवसाय वाढवण्याची कार्यशाळा असेल, आरोग्य शिबिरं, अशा विविध उपक्रमांनी हा 1 महिनाभर अधिक मास संपन्न होणार आहे। आणि त्याची सुरुवात आज सकाळी अगस्ती महाराजांची पूजा आणि ध्वजारोहणानं, धर्मध्वजाचं रोहण करून सुरुवात झाली। त्यानिमित्तानं असंख्य साधुसंत, सगळी मंडळी उपस्थित आहे। अकोल्यातील असंख्य नागरिक उपस्थित आहेत आणि त्यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज ही सुंदर अशी सप्ताहाची सुरुवात होती आहे। तर मी महाराष्ट्रातील आणि देशातील जे काही अगस्ती महाराजांचे भक्त आहेत की त्यांना विनंती करतो की ह्या सप्ताहाच्या काळात नक्की आपण भेट द्यावी आणि इथं जे काही सप्ताहाचा लाभ आहे किंवा कार्यक्रमांचा लाभ आहे तो आपण घ्यावा। कारण आजही इथं असे बरेच उद्योगपती आहेत, व्यावसायिक आहेत का ते दररोज ऑनलाईन अगस्ती महाराजांचं दर्शन घेतात। त्यांची पूजा अर्चा जेव्हा इथून सुरू होती अगस्ती महाराजांची, तर ती ऑनलाईन त्यांना दाखवली जाते। म्हणजे त्यांची नितांत श्रद्धा, असे असंख्य लोक आहेत की ते येतात। ज्ञात अज्ञात सगळ्यांनी यावं आणि या सप्ताहामध्ये सामील व्हावं, हे या निमित्तानं अगस्ती महाराजांच्या आश्रमाच्या ट्रस्टींच्या वतीनं, अकोलेकरांच्या वतीनं आव्हान करतो, थांबतो। अकोले तालुका, अकोले गाव परिसर या सर्व नागरिक, भाविक, अगस्ती महाराजांवर ज्यांची श्रद्धा आहे अशा सर्व श्रद्धावान लोकांना मी नम्र आवाहन करतो आणि प्रार्थना करतो, विनंती करतो की परंपरागत देवस्थानवर चाललेला अधिक महिना हा उपक्रम यावर्षी आज म्हणजे तारीख 17 मे 2026 रोजी सकाळी आमदार साहेबांच्या ध्वजारोहणाने आणि घटस्थापनेने सुरू झाला, त्यांच्या हस्ते झाला। तालुक्यातील सर्व भाविक वर्ग, योगी केशवबाबा आणि आमचे सर्व ट्रस्टी हजर होते। मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम सुरू झाला। 1 महिनाभर हा कार्यक्रम चालणार आहे। माझी पुन्हा विनंती अशी आहे की सर्व भाविकांनी वेळ मिळेल तसं या सप्ताहाला भेट द्यावी। नागरिकांसाठी, भाविकांसाठी, लोकांसाठी हा अनादी कालापासून चाललेला 1 महिन्याचा अधिक मास, 1 महिन्याचा कार्यक्रम हा देवस्थानावर होतो आहे। महाराष्ट्रात अभावानेच 1 महिनाभर चालणारा अधिक मासाचा कार्यक्रम अगस्ती देवस्थानावर होतो। कुठेही 3 दिवस, 7 दिवस, 10 दिवसाच्या जास्त दिवस हा सप्ताह केला जात नाही। मात्र महिनाभर हा कार्यक्रम चालणार आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्त देवस्थानने पूर्ण 1 महिनाभर कार्यक्रम ठेवलेले आहेत। धार्मिक कार्यक्रम तर आहेतच। सकाळी अगदी काकड्यापासून सुरुवात होणारा कार्यक्रम, तर ते प्रवचनाने, पारायणाने, त्यात ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्यानंतर गाथा पारायण आहे, हे सर्व कार्यक्रम आहेत। त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ आहे, प्रवचन आहे आणि कीर्तन आहे। असा दिवसभरचा कार्यक्रम, या व्यतिरिक्तसुद्धा भजन स्पर्धा आयोजित केलेली आहे। तर हे सगळे धार्मिक उपक्रम तर होणारच आहेत, ते झालेच आहेत। त्याप्रमाणे आपण मोठा तयार केलेला आहे कार्यक्रम सूची तयार केली। त्या कार्यक्रम सूचीप्रमाणे आपण यावं। ह्या कार्यक्रमाव्यतिरिक्त आपण देवस्थानवर एक सामाजिक उपक्रम म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून आपण काही कार्यक्रम ठेवले आहेत। त्यात शेतकऱ्यांसाठी 2 कार्यक्रम ठेवले आहेत। एक की दुग्ध व्यावसायिकांसाठी प्रात्यक्षिकं, म्हणजे ज्या गायांची प्रात्यक्षिकं, दूध उत्पादनामध्ये काय काय आपल्याला भरीव काम करता येईल अशा प्रकारे प्रात्यक्षिकं, आणि तेहीसुद्धा जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत ते इथं येऊन सांगणार आहेत। त्यानंतर जनावरांसाठी मुरघास जो तयार केला जातो, तो मुरघास कसा तयार केला जातो, त्याचं मूळ पोषणद्रव्य काय आहेत, हे सुद्धा तुम्हाला प्रात्यक्षिकेद्वारे दाखवलं जाईल। हे कार्यक्रम आहेत। या व्यतिरिक्तसुद्धा 2 आपण आरोग्य शिबिरं ठेवली आहेत। एक
नेत्र रोग निदान शिबिर ठेवलं आहे, ते रोटरी क्लब अकोल्याने ठेवलं आहे. आणि दुसरं मेडिकवर संगमनेरच्या जी टीम आहे त्यांनी सर्व रोग निदान शिबिर ठेवलं आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी, दोन्ही आरोग्य शिबिरासाठी जे रुग्ण असतील किंवा ज्यांना आपल्याला दुःख आहे असेल, आपल्याला काहीतरी व्याधी आहे असं ज्यांना वाटत असेल त्यांनी इथं भाविक यावं आणि देवस्थानावर त्याचा उपचार करून घ्यावा अशी एक विनंती करतो. या व्यतिरिक्त सकाळ आणि संध्याकाळ 2 पंक्ती ठेवल्या आहेत. अन्नदात्या तालुक्यातील अन्नदात्या भरभरून अन्नदान करतायत. त्यामुळं आपण सुद्धा सकाळ संध्याकाळ यावं आणि या उपक्रमाला नेहमी सहकार्य भरघोस उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा. खरं म्हणजे हा 1 महिन्याचा कार्यक्रम आपण एवढं करतो आहे, म्हणजे देवस्थानला मोठा खर्च आहे. 1 महिनाभर एवढा मोठा कार्यक्रम करतो तर आपल्याला जवळ 70 ते 80 लाख रुपये खर्च होणार आहे. आणि त्या खर्चासाठी आपण कोणत्या ना कोणत्या रूपानं जे भाविक येतील त्या म्हणजे भलेही धनधान्य असेल, किराणा असेल, रोख स्वरूपात असेल, अशा प्रकारे सुद्धा देणगी द्यावी आणि देवस्थानाला उपकृत करावं. पुन्हा एकदा या उत्सवात आपण सर्व भाविकांनी सामील व्हावं अशी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. अगस्ती महाराज हे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान राहिलेलं आहे. भारतातील सर्वात मोठं क्षेत्र म्हणून आपल्या अकोल्याच्या अगस्ती आश्रमाचा उल्लेख आहे. या ठिकाणी अनेकविध धार्मिक आध्यात्मिक उपक्रम वर्षभरात त्या ठिकाणी साजरे होत असतात. या वर्षभराच्या उपक्रमामध्ये लाखो भाविकांची उपस्थित होणारी महाशिवरात्र ही सर्वदूर सुपरिचित आहे. याशिवाय अधिक महिन्यामध्ये म्हणजे पुरुषोत्तम महिन्यामध्ये संपूर्ण महिनाभराचा कीर्तन महोत्सव हा महाराष्ट्रातील आगळावेगळा एकमेव अशा स्वरूपाचा उत्सव या ठिकाणी आश्रमावर साजरा होतो आहे आणि तो गेल्या अनेक वर्षांच्या अधिक मासापासून त्या ठिकाणी होतो आहे. याही वर्षी भव्यदिव्य अशा स्वरूपाच्या उत्सवाचं आयोजन या अगस्ती देवस्थान ट्रस्टनं त्या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तन प्रवचन प्रवक्त्यांची कीर्तनं प्रवचनं याचबरोबर राज्यस्तरीय भजन स्पर्धा अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. गाथा पारायण सोहळा, ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, अगस्त्य महात्म्य पारायण सोहळा, गीता पारायण सोहळा, रामायण कथा अशा अनेकविध धार्मिक आध्यात्मिक उपक्रम या ठिकाणी ठेवलेले आहेत. यामध्ये अकोले संगमनेर तालुक्यातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य हे निरपेक्ष भावनेने या ठिकाणी सेवा करणार आहेत. याशिवाय महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तन प्रवचन प्रवक्त्यांची कीर्तन प्रवचन आयोजित केले. जसं की अयोध्येच्या राम मंदिराचे कोषाध्यक्ष आपल्या नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांचा दर्शन प्रवचन सोहळा या ठिकाणी होणार आहे. समाज प्रबोधनकार श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर हे आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आहे, त्यांची देखील कीर्तनाची सेवा या ठिकाणी होणार आहे. याचबरोबर माधवदासजी महाराज राठी असतील, जयवंतजी महाराज गोसावी असतील, याशिवाय जगदीशजी महाराज जोशी असतील, महादेवजी महाराज राऊत असतील यासारखी दिग्गज आणि संप्रदायातील अध्वर्यू अशा कीर्तनकार प्रवचनकारांची कीर्तन प्रवचन होऊन अधिक महिन्याच्या या उत्सवाचा समारोप श्रद्धेश्री महंत उद्धवजी महाराज मंडलिक निवासेकर बाबांच्या काल्याच्या कीर्तनानं या उत्सवाची सांगता होणार आहे. आज धर्मध्वजारोहणानं योगी केशवबाबा, तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांच्या शुभ हस्ते, देवस्थानचे सर्व विश्वस्त अध्यक्ष या सगळ्यांच्या शुभ हस्ते धर्मध्वजारोहणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि या सगळ्या उपक्रमामध्ये नेहमीच ॲडव्होकेट के.डी. धोमास साहेब यांचं धोरण राहिलेलं आहे की धार्मिक आध्यात्मिक उपक्रमासोबत सामाजिक उपक्रम या ठिकाणी व्हावेत आणि म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी सामाजिक उपक्रमाचं आयोजन केलं जातं आहे. यावर्षी आपला तालुका जसा धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे आहे तसा शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, तर या दुग्ध व्यावसायिकांच्या करता मार्गदर्शकाच्या स्वरूपाची कार्यशाळा व्हावी या भावनेतून तशा प्रकारच्या कार्यशाळेचं आयोजन 31 मे व 1 जून या दरम्यान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. याशिवाय शेतीसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना शेती, डाळिंब, ऊस या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत, खत व्यवस्थापनावर मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय रोटरी क्लब अकोले सेंट्रल, रोटरी आय केअर ट्रस्ट संगमनेर यांच्या माध्यमातून अगस्ती देवस्थानवर मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर या ठिकाणी होणार आहे. या सगळ्या कार्यक्रमांचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. मेडिकेअर हॉस्पिटल आणि अगस्ती देवस्थानच्या माध्यमातून सर्वरोग निदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी होणार आहे, त्याचे आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा विनंती करतो. सकाळच्या सत्रामध्ये सगळ्या तालुक्यातील उदारदात्यांच्या दातृत्वातून अन्नदानाच्या पंक्ती आणि संध्याकाळी पंचकृतीला सगळ्या ग्रामस्थांच्या सार्वजनिक गावांच्या पंक्ती या ठिकाणी होणार आहेत. त्या अन्नदान सेवेबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करताना तालुक्यातील सगळ्या भाविकांना विनंती करतो, आपण या कीर्तन प्रवचन महोत्सवाचा, आरोग्य शिबिरांचा, सगळ्या प्रकारच्या शेतीविषयक कार्यशाळांचा आपण मोठ्या संख्येनं लाभ घ्यावा. अन्नदात्यांचे मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपल्या सर्वांनी या कार्यक्रमात अधिकाधिक संख्येनं त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करताना आपण या अधिक महिन्यामध्ये सर्वतोपरी रोख स्वरूपात, वस्तू स्वरूपात या ठिकाणी अगस्ती महाराजांच्या महायज्ञामध्ये आपल्या समिधा अर्पण कराव्यात, सर्वतोपरी योगदान करावं अशा स्वरूपाची विनंती अगस्ती देवस्थानच्या वतीनं आपल्या सर्वांना करतो. रामकृष्ण. महामुनी अगस्ती महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील अगस्ती महाराजांचा हा पवित्र दरबार आहे. प्रवरा मातेच्या पवित्र तीरावर हा आश्रम वसलेला या ठिकाणी आहे. या आश्रमावर
गेले अनेक वर्षांची परंपरा म्हणजे अधिक मास पुरुषोत्तम मास ही 3-4 वर्षांना हा योग येत असतो. असा हा पर्वकाळ यावर्षी या ठिकाणी 2026मध्ये आलेला आहे. या निमित्तानं महामुनी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं, त्याचबरोबर सर्व विश्वस्त मंडळ असेल, अकोले तालुक्यातील सर्व भाविकांच्या अथक परिश्रमातून चालत असलेला अखंड नामयज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे. या अखंड नामयज्ञातील आजचं जे सुरुवात आदरणीय योगी केशवबाबा चौधरी असतील, त्याचबरोबर तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब, विश्वस्त मंडळ, सर्व भाविक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत गोड असा ध्वजारोहणाचा घटस्थापनेचा प्रारंभ या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर आज आदरणीय के डी धुमाळ साहेब असतील, दीपक महाराज असतील आदी करून सर्वांनी मोठं आव्हान केलं आहे. मी थोडक्यात सांगतो की आज या महिनाभराचा कीर्तन महोत्सव महाराष्ट्रामध्ये मला वाटते अगस्त्य आश्रममध्ये प्रथमतः म्हणजे एक असा उत्सव आहे का महिनाभर कीर्तन महोत्सव हा ठिकाणी संपन्न होतो आहे. पहिला दिवस मी थोडेसे कीर्तनाचे फक्त नामोल्लेख करतो. विठ्ठलपंत महाराज गोंडे, कृष्ण महाराज देशमुख, अमोल महाराज बोध, समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, गणेश महाराज कानोडे, सोमनाथ महाराज भोर, एकनाथ महाराज भांगरे, विवेक महाराज केदार, अरुण महाराज शिर्के, रोहित महाराज राक्षे, जयंत महाराज गोसावी, सुदाम महाराज कोकणे, व्यंकटेश महाराज सोनवणे, राजेंद्र महाराज सदगीर, मनोहर महाराज भोर, संदीप महाराज सावंत, नितीन महाराज गोडशे, रमेश महाराज भोर, गणेश महाराज वागचौरे, सुनील महाराज मंगलापूरकर, माधवदास महाराज राठी, गोविंद महाराज करंजकर, दीपक महाराज देशमुख, राजेंद्र महाराज नवले, देवीदास महाराज म्हस्के, दत्तात्रय महाराज भोर, मदन महाराज वरपे, जयेश महाराज भाग्यवंत, जगदीश महाराज जोशी, महादेव महाराज राऊत कुट अभंगतज्ञ, त्याचबरोबर आदरणीय गुरुवार उद्धवजी महाराज मंडलिक निवासेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानं या ठिकाणी हा उत्सव संपन्न होणार आहे. या उत्सवामध्ये विशेषत्वानं सामाजिकरित्या सर्वांचाच सहभाग, विशेषतः सर्व अन्नदात्यांचं मी मनापासून देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण सकाळ संध्याकाळ कमीत कमी 5 ते 6 हजार पब्लिक या ठिकाणी, भाविक या ठिकाणी कीर्तनाकरता उपलब्ध असतात. फार मोठं अन्नदान या ठिकाणी होत असतं. त्या अन्नदात्यांना प्रथमतः धन्यवाद देतो. या निमित्तानं देवस्थानच्या विश्वस्त मंडळ, अध्यक्ष मंडळ सर्वांच्या वतीनं दीपक महाराज असतील, राजेंद्र महाराज असतील, ॲडव्होकेट के डी धुमाळ साहेब असतील यांच्या आव्हानाला सर्व पत्रकारांनी प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. 8 दिवसापासून सर्व पत्रकार या ठिकाणी आम्हाला सहकार्य करतात, नेहमीच सहकार्य करतात. त्याच्यामध्ये विशेषत्वानं प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, आमचे मित्र अमोलजी शिर्के असतील, मयूरजी भालेराव असतील, रेणुकादास असतील आदी करून सर्वच, भाऊसाहेब वागचौरे असतील आदी करून सर्व, सातपुते सर असतील, सर्वांचं पत्रकार संघाचं मी देवस्थानच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. रामकृष्ण हरी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.